Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचा मित्र राज जीवन एक अश्वमेध या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख हे येणार आहे, तर दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा, चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. जे कोणतंही काम आपण करत असाल त्यामध्ये चेहऱ्यावरती स्माइल असेल तर आपलं काम, आपण ज्या कामात त्या कामाशी प्रामाणिक राहा, चेहऱ्यावरती हसतमुखाने ते काम स्वीकारा, टेन्शनला धक्का देत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी माझी तब्येत खराब झाली होती, त्यामुळे व्हिडिओ येऊ शकले नाही, त्यासाठी मनापासून क्षमस्व. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. टेन्शन हे येणारच आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी जे आपल्या अवतीभोवती घडतं तेच तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. तशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातून तुम्हाला एक समाधान मिळेल, मनामध्ये एक असं सिक्वेन्स येईल की जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्याने मन आपलं हादरून जातं, आपण खचून जातो. आपण जगत असतो, फक्त जगण्यासाठी आपला प्रवास चालू असतो. मित्रांनो, आपल्याला एम, गोल, ध्येय त्यासाठी प्रेरित करणारी ही आजची गोष्ट आहे. ते तुम्ही पूर्ण ऐका, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, एक छोटं गाव आहे. जसं आपलं गाव असेल, आपल्या गावाशी आपली नाळ जोडली गेलेली असते. आपलं बालपण असू द्या की त्यामध्ये एक असं मर्मबंध असतो जोडलेला. आपलं गाव असेल, त्या गावामध्ये आपण खेळतो, बागडतो, लहानशे मोठे होतो. असं एक गाव, आपलं स्वप्नातलं गाव, किंवा आपण त्या गावात राहतो तेच गाव आपल्या डोळ्यासमोर उभं करा. मित्रांनो, आपलं गाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल, त्याचप्रमाणे आपलं गाव म्हटलं की त्यामध्ये लहानपण, लहानपण, तरुणपण आणि इतर काही गोष्टी असतात. कॉलेज लाईफ असते, शिक्षण घेत असतो, दुःख येत असतं, काम करत असतो, प्रपंच आपला पुढे जात असतो. त्याचप्रमाणे आजच्या स्टोरीमध्ये रघु नावाचा आपला मित्र आहे. त्या मित्राची आई आहे. आईचं वय वर्ष 60 आहे. जसं वय वाढतं मित्रांनो, एक फिजिकली प्रॉब्लेम चालू होतात, उतार वयाकडे आपली वाटचाल चालू होते. तशीच रघु, आपला जो मित्र आहे, त्याच्या आईची वाटचाल चालू होती उतार वयाकडे. म्हणजे त्यांचं वय 60 होतं, त्यांना पायाचा प्रॉब्लेम असतो, गुडघेदुखी वगैरे असं काही प्रॉब्लेम्स असतात. शुगर वगैरे, बीपी हाय होणं, आणि हे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी ह्या गोष्टी येणार आहेत. मित्रांनो, रघु अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे. 25 वर्षाचा आहे. सळसळ करणारं रक्त आहे, कष्ट करणारा आहे, जिद्दी आहे, येईल ते काम करणार आहे. साधारण कुटुंबातला आपला मित्र रघु आहे. त्यासोबतच त्याची आई आहे. आई त्याला जीव लावणारी आहे. रघु आणि त्याची आई त्या गावात राहतात. रघु सर्वांशी चांगला वागतो. पण यामध्ये एक ट्विस्ट असा आहे मित्रांनो, की जो रघु आहे आपला मित्र, त्याचं लग्न झालेलं नाही. पण असं नाही की तो फक्त काम आणि हे सर्व करत असताना त्याच्या आईची काळजी घेत असतो. त्याच्या आईच्या गुडघे वगैरे दुखत असतात, तर कोमट पाण्यामध्ये त्याच्या आईचे पाय शेकत असतो. त्याच्या आईची असीम सेवा रघु करत असतो. सर्वांना माहित आहे मित्रांनो, तरी सांगतो की काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, रघुसाठी थांबत नाही. रघु एक महत्वाकांक्षा मनात जपणारा एक साधारण कुटुंबातला मुलगा आहे. रात्र झाली की त्याला कमीपणाची एक जाणीव भेसळवते. ती अशी की त्याला वाटतं की आपल्या मनातील दुःख कोणाकडे तरी व्यक्त व्हायला पाहिजे. तर तो काय करतो, आकाशाकडे बघतो, चंद्राकडे बघतो आणि चंद्राला सांगतो की तू पण अपूर्ण आहे, तुझ्यासारखाच मी पण अपूर्ण आहे. या गोष्टीतून असं कळतं
की त्याला एका लाईफ पार्टनरची गरज आहे. थोडा काळ अजून लोटतो, दिवसामागे दिवस लोटत असतात. एक दिवस असा येतो की त्या गावामध्ये भावना नावाची मुलगी राहायला येते. भावना अत्यंत देखणी असते, सुंदर असते, सुशील असते. एका क्षणार्धात सांगायचं झालं, एका मिनिटात, एका सेकंदात सांगायचं झालं तर जी भावना असते तिचं वय पण सेम असतं, पण तिने शिक्षण घेतलेलं असतं आणि ती शहरातून गावी आली असते राहण्यासाठी. का तर ती शिक्षिका असते, ती टीचर असते आणि एक समाजाला घडवण्याचं काम एक शिक्षक करत असतो. त्याचप्रमाणे ही भावना असते. ही भावना एक शिक्षक पण आहे आणि एक मुलगी पण आहे असं आपण म्हणूया, कारण पुढे चालून तुम्हाला या गोष्टी कळतील. मित्रांनो, कसं आहे, रघुचं कॅरेक्टर तुम्हाला कळलं. अगदी सामान्य परिवारातला त्याच्या आईसोबत राहतो. आईचं वय वर्ष 60 आहे. आईला त्रास आहे गुडघ्याचा, शुगरचा, बीपी हाय लो होत असतो. तो त्याच्या आईची काळजी घेत असतो. असं कॅरेक्टर आपल्याला रघुचं माहीत झालं. त्यासोबतच आता भावनाने एंट्री केली आहे स्टोरीमध्ये. भावना एक शिक्षक आहे, म्हणजे शिक्षिका आहे, टीचर आहे आणि ती समाज घडवण्याचं काम करते. त्यासोबतच भावनाची एक आई आहे. आई आणि भावना रघुच्या घराशेजारी राहायला आलेली. त्यासोबतच फावल्या वेळात जी भावना आहे ती पण शेतात जाते आईसोबत. म्हणजे एक कोणाला आवड असते काम करण्याची, तशीच आवड आहे या भावनाला पण आहे. होतं असं की एक दिवस शेतात काम करत असताना रघु, त्याची आई आणि भावना तिथे काम करत असतात. रघुचं लग्न झालेलं नाही मित्रांनो, तर प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आला असेल की काय झालं असेल रघुचं. रघु ज्या क्षणी त्या भावनेला बघतो, भावना एक अत्यंत देखणी असते, अत्यंत, म्हणजे तो तिच्या प्रेमात पडतो. त्याला वाटतं की ही मुलगी माझ्या आयुष्यात आली तर माझ्या जीवनाचं सोनं होईल. अशा भावना, अशा मनात त्याच्या फिलिंग्स तयार होतात. आणि ते ऑब्विसली आहे की कोणाला तरी जीवनामध्ये आधार हवा असतो. तोच आधार भावनाच्या स्वरूपात, भावनाच्या रूपात तो शोधत असतो. आता शेजारी कामाला आले म्हटल्यावर तो भावनाशी ओळख व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. पण भावना अबोला साधते, जास्त त्याच्याशी बोलत नाही. एक फॉर्मॅलिटी म्हणून भावना रघुशी बोलत असते. मित्रांनो, भावना जास्त रघुशी बोलत नाही, पण होतं काय, एक मुलगी म्हणून ती रघुच्या आईशी बोलते. काकी जेवलात का, किंवा काम करू नका, तुमचा पाय दुखतो, असं वगैरे फॉर्मॅलिटी म्हणून बोलते. रघुला या गोष्टी छान वाटतात. त्यासोबतच त्याच्या आईला सुद्धा भावना आवडलेली असते, कारण भावनाचा स्वभाव अत्यंत मन मिळावू असतो, समजून घेणारा असतो, मॅच्युरिटी असते. त्यासोबतच त्याच्या आईच्या मनामध्ये भावनाविषयी आदर निर्माण होत असतो की ही मुलगी जर रघुला मिळाली तर रघुचं आयुष्याचं सोनं नक्की होईल. त्यासोबतच रघु चांगला राहील, ही एक आईची एक भाबडी आशा भावनाकडे असते. पण रघुची आई त्या भावनाला ते लवकर सांगत नाही. काळ वेळ अजून लोटला जातो. एक दिवस असा येतो की जी भावनाची आई आहे डॉक्टरकडे घेऊन जाते आणि डॉक्टर सांगतात की तुझ्या आईला अटॅकचा जो पहिला झटका आहे तो आलेला आहे, लवकर काय तो ट्रीटमेंट करा, त्यासाठी तुम्हाला शहरामध्ये जावं लागेल. आता तोपर्यंत कसं झालेलं असतं, रघुला या गोष्टीची कल्पना नसते किंवा त्याच्या आईला या गोष्टीची कल्पना नसते. फक्त वन साइड जे काही स्ट्रगल चालू असतं ते फक्त भावनाचं आणि तिच्या आईचं चालू असतं. होतं काय, जेव्हा हा प्रसंग रघु आणि त्याच्या आईला माहित होतो, त्यांचं मन थोडं दुखतं की आता ही मुलगी आली, माझ्या मुलाशी बोलायची, माझ्याशी बोलायची, चौकशी करायची, एक आधार
तिचा वाटायचा आता हा आधार दुरावला जाणार आहे किंवा आम्ही हा आधार गमावून बसणार आहे, अशी भीती रघु आणि त्याच्या आईच्या मनात चालू होत असते. कारण वर्षापासून यांना आपुलकीने कोणी बोलणारं नव्हतं. म्हणून अशी भाबड्या आशा घेऊन त्याच्या आईचं मन दुखवलं जातं की ठीक आहे, आता तिच्या आईला प्रॉब्लेम झाला आहे म्हणून ती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, ट्रीटमेंट करणार, आणि ते करायलाच पाहिजे. मग ती रजा टाकते, म्हणजे रजा काय ते फॉर्मॅलिटीज करते स्कूलमध्ये, आणि ती टीचर असल्यामुळे तिच्या आईला घेते आणि सिटीमध्ये जाते. तर सिटीमध्ये म्हटल्यावर तिचे वडील असतात तिथे सर्व. आता हे झाली वन साइड स्टोरी. आता ती गेली निघून, परत रघु एकटा पडला. आता आपण समजू शकतो मित्रांनो, ज्या मुलांची लग्न नाही झालेली आहेत, जर आयुष्यामध्ये एखादी मुलगी येते, 2-4 गप्पा गोष्टी करते, आपल्याला तिचा स्वभाव आवडतो आणि ती एकदम अशी निघून जाते, त्यानंतर कसं फील होतं ते सर्वांना माहित आहे. त्याच्या आईला पण वाईट वाटतं की सगळ्यात म्हणजे बोलणं चालणं वाढलेलं असतं घराशेजारी असल्यामुळे, तर त्याच्या आईला पण एक ऋणानुबंध तयार झालेला असतो की मुलगी छान आहे. आणि आठवणी चांगल्या लोकांच्या येतात, वाईट लोकांच्या आठवणी येत नाहीत. तशीच गोष्ट इथे झालेली असते. भावना अतिशय सुंदर पण असते, मनमिळाव असते आणि समजून घेणारी असते, त्यामुळे त्या आईला जास्त वाटत असतं. एक दिवस असा येतो की त्या भावनाचा कॉल रघुला येतो आणि ती सांगते की मी जर इकडे आले, माझे आता व्यवस्थित आहे. रघुला एक चांगला वाटतं की रघुला चांगला आनंद होतो, एक छान त्याला वाटतं, असं भरभरून येतं, पण तो मनातले जे शब्द असतात त्या भावनेला सांगू शकत नाही. होतं काय, ती रघु बोलण्याच्या आधी काहीतरी रघुला एक आश्चर्याचा किंवा एक असा झटका देते की रघुचं पूर्ण आयुष्य किंवा म्हणता येईल ना थोड्या क्षणासाठी विचलित होतं. लक्ष आपल्या ध्येयावरून किंवा जो ते काम करतोय त्या कामावरून. ते सांगते की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक स्थळ बघितलं आणि तो मुलगा माझ्या घरी येणार आहे मला बघायला. रघुच्या पायाखालून अशा वेग म्हणजे ती कल्पना करू शकतो आपण की असं म्हणजे त्याच्या मनात तिच्याविषयी भावना असतात, प्रेम असतं, पण तो व्यक्त करू शकत नाही. फक्त एक मैत्रीण म्हणून तिच्याशी बोलत असतो. होतं असं की समोरून ती सांगते की मला एक मुलगा बघायला येणार आहे. आणि बघा मित्रांनो, नियतीचा खेळ असा असतो की जेव्हा ती सांगत असते, रघु फक्त हो नाही मग फॉर्मॅलिटी म्हणून बोलत असतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू असतात, पण तो तिला सांगत नाही की तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगत नाही, पण ऐकून घेतो फक्त की काय झालेलं आहे तिकडे प्रकार, आई व्यवस्थित आहे ना, तो विचारतो, चौकशी करतो, सर्व ठीक आहे. पण होतं असं काय, तर तिच्या बाबांनी एक मुलगा बघितला असतो आणि तो मुलगा तिला बघायला येणार आहे असं ती बोलून कॉल बंद करते. रघु शेतात असतो, तिथे बसतो आणि रडतो, खूप रडतो. त्याला रडायला येतं की एवढे वर्ष झाले मला कोणी आपुलकीने बोललं नाही, भावना माझ्या आयुष्यात आली, माझ्याशी चांगलं बोलायची, माझ्या आईशी बोलायची, काळजी घ्यायची. या गोष्टीने तो विचारात एवढा पडतो की त्याला टेन्शन येतं. 2 दिवस तो जेवणच करत नाही. आणि या गोष्टी ज्याने प्रेम केलं असेल त्याच्यासोबत नक्की होतात. मित्रांनो, काळ अजून लोटतो. एक दिवस भावना स्वतःहून कॉल करते आणि सांगते मी गावी येणार आहे. रघुला असं वाटतं की जसं भर उन्हामध्ये रघुला थंडगार पाणी प्यायला मिळालेलं आहे. अशा भावना त्याच्या मनात येतात की मी कधीपासून भावना तुझी वाट बघत होतो आणि तू कधी असं सांगणार, असं त्याचं झालेलं असतं. तो आतुर म्हणजे त्याचं मन, त्याच्या ते बोलता येत ना, त्याचं मन आणि त्याचं मेंदू एकत्र झालेला असतो आणि तो वाट बघत असतो भावना या मुली म्हणजे या भावनेची वाट बघत असतो. भावना येते. भावना त्याला शिक्षक असल्यामुळे काही त्या शेतीच्या गोष्टी सांगते, आधुनिक शेती कशी करायची किंवा टेक्नॉलॉजीची शेती कशी करायची,
शेतीमध्ये काय पीक घेतलं तर तुझा फायदा होईल, अशा काही गोष्टी शिकवते. त्याला लिहायला वाचायला काय असेल ते शिकवते. आणि ही गोष्ट त्याची आई बघत असते. त्याच्या आईला आधीपासूनच भावना आवडलेली असते आणि भावनाला वाटतं की यांचं कुठेतरी चांगलं होईल. काळ आणि वेळ प्रत्येकासाठी थांबत नाही मित्रांनो. वय म्हणजे दिवस, महिने आणि वर्ष बदलतं. एक दिवस असा येतो की त्या गावामध्ये म्हणजे पाऊस भरपूर येतो आणि पाऊस आला म्हणजे पूर येतो. पूर इतक्या प्रमाणात येतो की ज्याने जे पीक लावलेलं असतं रघुने आपल्या शेतात ते पूर्ण वाहून जातं, जमीन वाहून जाते. आणि हे दुःख फक्त एक शेतकरी मुलगा अनुभवू शकतो, कारण जो पिकवतो त्या गोष्टीची किंमत त्याला असते. मित्रांनो, डोळ्यासमोर चित्र उभं करा की तोंडातला घास निघून गेलाय, डोळ्यासमोर बघतोय की तो वाहून जातोय. ते दुःख एक शेतकरी फील करू शकतो. त्याचप्रमाणे रघु आणि त्याची आई उभी असते शेतात आणि सर्व चित्र नुकसान झालेलं बघत असते. तेवढ्यात तिथे भावना धावत येते आणि रघुला आधार देते. शब्दांचा कधी कधी आधार खूप महत्वाचा असतो. आधार असा देते, भावना त्याच्या आईला सांगते की काकी आपण नव्याने पुन्हा सुरुवात करू. निसर्गाचा नियम आहे, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली की नुकसान होतं. या गोष्टी निसर्ग निर्मित आहेत, निसर्गाने ह्या घडून आणलेत. माणसाची यात काही चूक नाही, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. अशी शब्दांची एक आधार भावना त्याच्या आईला आणि रघुला देत असते. आता एवढा मोठा आधार शब्दांचा भावना रघुला आणि त्याच्या आईला दिल्यामुळे रघुची आई भावनाकडे देव साक्षात डोळ्यासमोर उभा आहे असं त्याच्या आईला प्रतिबिंब दिसतं. कारण एवढं मोठं संकट आलं तरी ही मुलगी आमच्या बाजूने आम्हाला सांत्वन करते, आमची समजूत काढते. यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही. जणू काही ही देवाच्या रूपात धावून आली, आम्हाला एवढा आधार देते. आणि ही गोष्ट त्याच्या आईला खूप आवडते. त्याच्या आई रघुला म्हणते, अरे बघ ती आपल्याला सांगते ना, आपण नव्याने पुन्हा काहीतरी सुरुवात करू. ही निसर्गाची देण आहे, निसर्गाने नुकसान केलेलं आहे, यात माणसाची काही चूक नाही. आणि या गोष्टीने रघु आणि त्याची आई सावरते. दिवस काळ कोणासाठी थांबत नाही. पुन्हा रघुला ती मदत करते. चांगलं पीक रघु पुन्हा घेतो आणि टेन्शन मधून किंवा त्या प्रसंगातून बाहेर येतो. एक दिवस मित्रांनो असं होतं की तो त्याच्या मनातील भावना, ज्या काही फिलिंग्स असतील मित्रांनो, एक थोडं सेकंद थांबा. मुलीचं नाव भावना आहे, काल्पनिक नाव आहे. ह्या गोष्टी घडलेल्या आहे समाजात, फक्त नाव आणि स्वरूप मी बदलून सांगतो असतो. त्या मनातील फिलिंग्स भावनाला जेव्हा सांगतो, भावनाला वाटतं की मी पण ह्या गोष्टीची वाट बघत होते की रघु तू मला ह्या कधी सांगणार. मी तुझ्यासाठीच बाबांना सांगितलं होतं की मला हे लग्न करायचं नाहीये. आणि जेव्हा बाबांनी थोडस फ्लॅशबॅक मध्ये जावं, बाबांनी मुलगा बघितला तेव्हा मी बाबांना सांगितलं की मला ऑलरेडी एक मुलगा पसंत आहे आणि तो असतो रघु. आणि म्हणूनच मी म्हणजे त्या लग्नाला नकार दिला. ही गोष्ट जेव्हा रघुला माहित होते, त्याला अजून आनंद होतो की चला माझा कुठेतरी म्हणजे समजून घेणारी व्यक्ती मला मिळाली. हे असतं एक निस्वार्थी प्रेम. आणि त्यासाठी मी रघु तुला इथे भेटावं किंवा तुला बघावं यासाठी मी शहरातून इथे आली. म्हणून असा काळ लोटतो. एक दिवस ज्याची आई असते रघुची, ती या जगातून निघून जाते. कारण जो आलेला आहे तो जाणारच आहे, हे असीम सत्य आहे. हे सत्य सर्वांना माहीत आहे, त्याचप्रमाणे ते स्वीकारलं पाहिजे. आणि जे काही काम करत असाल आपण त्यामध्ये प्रामाणिक राहायला पाहिजे. रघुची आई निघून जाते. भावना आणि रघु लग्न करतात, त्यांना मुलं होतात आणि एक चांगली वाटचाल, एक चांगलं सुरुवात तिथून होते. म्हणजे एक अपूर्णपासून एक पूर्णता, एक चांगलं म्हणजे एक चांगली एंडिंग या स्वरूपात होते.
या कथेतून मित्रांनो आपल्याला एक शिकायचं आहे की वेळ आपली परीक्षा घेते. जसं की पूर आला, पाऊस आला, वादळ आलं, दुःख आलं, ते येणार आहे. तो निसर्ग निर्मित असू द्या, तर ते येणार आहे. तेव्हा खचून जाऊ नका. त्यासोबतच प्रपंचामध्ये आपली आई असेल, बाबा असतील, भाऊ असेल, भावकी असेल, मित्र असेल, फॅमिली असेल, कोणी असू द्या, अडचणीच्या काळात उभे राहा. कारण माणुसकी म्हणून किंवा माणूस म्हणून त्याच्यासोबत त्याचा पाठिंबा बना, ही गोष्ट आपल्याला शिकवते. त्याचप्रमाणे यामध्ये एक सिक्वेन्स आहे, असा आहे की जेव्हा कोणाचं काय सर्व दुःखाची चाहूल प्रत्येकाला लागते, कधी ना कधी कोणाला काही असे फेस करावे लागतात. जेव्हा अडचण येते आणि जो आपल्यासोबत उभा असतो याचे उपकार कधी विसरू नका. त्याचप्रमाणे भावना रघुसोबत उभी होती शेवटपर्यंत. म्हणून अशा व्यक्तींना नेहमी जवळ ठेवा की ते तुमच्या दुःखाच्या काळात तुमच्या सोबत असतील. तशा व्यक्तींची किंमत करा, त्यांना वेळ द्या. ही गोष्ट आपल्याला त्याग शिकवते, समर्पण शिकवते. त्यासोबतच एक आपुलकीचं नातं कसं निर्माण होईल हे शिकवते. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा मित्र राज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.